लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अगदी काही दिवस खरं तर अवधी उरलेला आहे। गणेशोत्सवाला कमी दिवस उरलेत। पुण्यातला गणेशोत्सव ही जगभरातल्या भक्तांसाठी, गणरायांच्या भक्तांसाठी पर्वणी असते। जगभरातून लोक जे आहेत, गणेश भक्त आहेत, तो केवळ हा गणेशोत्सव त्यातल्या त्यात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या पुण्यनगरीत येतात। पण पुण्यात यंदा जो वाद म्हणता येईल किंवा जो भांडणं पेटले ना, त्या याच विसर्जन मिरवणुकीवरून पेटले। कारण पुण्याची जी परंपरा आहे शेकडो वर्षापासून चालत आलेली, पुण्याचे मानाचे पहिले 5 गणपती गेल्यानंतर बाकीचे विसर्जन जे आहेत ते होत असतात। पण पुण्यात यंदा प्रत्येक रस्त्यावरून एक नवा वाद पाहायला मिळतोय। आधी 5 गणपतीची मिरवणूक झाल्यानंतर खरं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि मंडई यांनी असं सांगितलं की आम्ही मानाचे 5 गणपती गेल्यावर निघू। त्यात त्वेष्टा कासार म्हणतंय की परंपरेनुसार आम्ही निघू, मग कॉर्पोरेशन जाईल। इतर ही सगळे मंडळं आहेत। आता शहरातली ना अजून 100 मंडळं आहेत जी खूप जुनी आहेत, ज्यांना परंपरा आहे, इतिहास आहे। त्यांनी निर्णय असा घेतला की या मानाच्या 5 गणपतीच्या विसर्जनाचं मिरवणुकीपूर्वीच आम्ही विसर्जन करू। आता ना हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना, हे अगदी लहानपणापासून या गणेशोत्सवात सहभागी होतात। पुण्याचा गणेशोत्सव यांनी लहानपणापासून बघितला आहे। एकेका मंडळाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत यंदा। तुळशीबाग असेल किंवा इतर सगळे मंडळी असतील, मानाचे असतील किंवा मुख्य गणेश मंडळ, तर ह्या सगळ्या जे मंडळी आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणताय की विसर्जन मिरवणूक वेळेत व्हायला पाहिजे, मान पण मिळायला पाहिजे। अन्न जरा पुढे या, सगळ्यात आता वयस्कर तुम्ही आहेत, लहानपणापासून गणपती बघितलाय, काय होतं यंदा या पुण्याच्या गणेशोत्सवात? वाद भांडणं चालूच आहे। गेली 50 वर्ष मी या उत्सवामध्ये काम करत आहे। अनेक वर्ष मंडळामधले जे कार्यकर्ते काम करत असताना ते सामाजिक कार्य करण्यासाठी घडत असतात। वाद जरी झाला तरी जागेवर मिटवला जातो। सर्वजण तत्परतेने धावून येतात। सामंजस्याची भूमिका घेतली जाते। तुम्ही जे म्हणताय की वाद होतात, तर वाद होत नसतात। एखाद्याला मंडळामध्ये बाहेरचा आलेला एखादा कार्यकर्ता असतो, त्याच्यामुळे वाद वाढण्याची शक्यता असते। परंतु प्रत्येक मंडळ कार्यकर्ते याची काळजी घेत असतात की बाहेरचा माणूस या ठिकाणी येता कामा नये आणि वाद होता कामा नये, त्यामुळे वाद होत नाही। आता गेली 8 दिवस जे पुणे शहरातलं गढूळ वातावरण दिसतं आहे की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये तूट पडलेली आहे का काय, असा एक प्रश्न जनतेसमोर आलेला आहे। आणि जनतेला असं वाटतं की ह्या गणेशोत्सवामध्ये हा जो वाद आहे तो मिटवावा। आणि मी या ठिकाणी 100% सांगतो की आम्ही 132 वर्षाची परंपरा असणारा हा गणेश उत्सव आहे, त्याचा वाद यापुढे वाढवणार नाही। कारण सामंजस्याची भूमिका प्रत्येक छोटे मंडळ, मोठे मंडळ हे सर्वजण घेणार आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला असं चित्र दिसेल की हा वाद मिटलेला असेल। अन्न काय विषय आहे माहिती आहे का? आता हो का, मानाचे 5 जातात, त्यानंतर परंपरेनुसार त्वेष्टा कासार जातो, जे आम्ही गणेशोत्सव बघितला आहे। त्वेष्टा कासारनंतर कॉर्पोरेशन जातो, मग मागच्या 2 वर्षापासून दगडूशेठ जायला लागला। पण आता 100 मंडळ जे आहेत ना इतर, त्या दिवशी तुम्ही त्या बैठकीत होतात, आता ते म्हणतात की मानाच्या 5च्या आधी आम्ही विसर्जन करू। बरोबर आहे। म्हणजे तुम्ही जो मांडलेला प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे। म्हणजे तो मला महत्त्वाचा का वाटतो? कारण अखिल्यपेठ हत्ती गणपती मंडळाची लक्ष्मी रोडचीच परंपरा होती। बरोबर। परंतु लक्ष्मी रोडला हा जी ओढाताण होती, एकमेकांच्यात वादविवाद होतात, म्हणून 100व्या वर्षी आम्ही टिळकरोडला आलो। हे परिवर्तन घडलं आणि अशाच प्रकारचं परिवर्तन ह्या मोठ्या मंडळांच्यामध्ये घडलं पाहिजे, या मताचा मी आहे। प्रत्येक मिटिंगमध्ये मी हे मांडलेलं आहे की तुम्ही आता हा असा एक विचार करा की सकाळी 10:30ला मिरवणूक होणारी सुरू, ती संध्याकाळी मानाच्या गणपतीचा शेवटचा गणपती 6 ते 6:30 7 वाजता हा अलका टाकीत चौकात जातो। पहिला मानाचा पहिले 5 मानाचे गणपती 7:30 7 वाजेपर्यंत जातात। 10:30 दीड तास 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 पर्यंत, म्हणजे 8.5 तास तुम्ही या 5 मंडळांनी घेतला। आणि त्याच्या मागे हे 3 मंडळी जातात, त्याच्यानंतर बाकीचे मान जातात। इतर जी मंडळं आहेत त्यांना मिळत नाही। मग असं का घडतं? हे आत्मचिंतनाची गोष्ट आहे। परीक्षण करायची वेळ आलेली आहे। हा प्रक्षोभ वाढून न देता मला काहीतरी माझ्यात परिवर्तन घडवलं पाहिजे, हे मी परिवर्तन हत्ती गणपतीत घडवलं। आता ह्या मिरवणुका जिथनं सुरू होतात ना, ती मंडई अखिल मंडईतनं मानाचे 5 गणपती निघतात। यांचं जे मंडळ आहे ना बाबू गेनू, ते नेमकं तिथं त्या चौकात आहे। सगळी मंडळ येतात तुमच्यापाशी। आरती तिथं पहिली जी होते मानाची असलेली कसबा गणपती, तिथं तुम्ही करता, म्हणजे बाबू गेनू मंडळ करता। आता हा वाद जो आहे ना, तो नेमका वाद काय? आता कसा मिटवायचा हा वाद? कोण पहिल्यांदा जायचं? मिरवणुका किती वेळ चालणार? बाकीचे म्हणतात की 12:37ला आता ग्रहण सुरू होतं आहे, कसा मिटवलं पाहिजे आणि तुमची मागणी काय? नाही, आमची मागणी हीच आहे की सगळ्यात पहिलं मागणी सांगतो की जे मंडळ आहेत ती सगळे सारखी आहेत। असं कोणी भेदभाव नाही आहे। मानाचे 5 आहेत, परंतु सगळी मंडळं सारखीच आहेत, सगळे कार्यकर्ते सारखे आहेत। 12 महिने सगळ्यांचे संबंध असतो
तर ह्या मंडळांचं जे म्हणणं आहे की जे 130 वर्षाची परंपरा आहे त्या पद्धतीने ही विसर्जन मिरवणूक व्हायला हवी. आता शामराव बोलले की परिवर्तन, तर पहिले 5 मानाचे गणपती आहेत, त्यांनी काय आपली संख्या कमी करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मिरवणूक ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत अलका चौकात ही पहिले 500 संपली. त्याच्या अगोदर जर 1-2 वाजेपर्यंत अलका टॉकीजमधनं हे 5 गणपती पास झाले, त्याच्या मागं दुसरे गणपती वाढू शकतात, जास्त जाऊ शकतात. आता भाऊ रंगारी आणि मंडळींनी जे डिक्लेअर केले की 5 मानाची गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जॉईंट होणार, तर त्यांनी त्याच्याबरोबर हे पण सांगितलं की आम्ही परत दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत, आम्ही बसणार आहे. तर आम्ही सगळी मंडळं त्यांच्याबरोबर बसूया, आम्ही सगळे चर्चा करू, वाद वगैरे काही नाही आहे, आम्ही सगळे मिळून ठरवू की कशा पद्धतीने 100 गणेश मंडळ काल मंडईतच बहुतेक ते सगळे जमले होते टिळक पुतळ्यापाशी. त्यांचं म्हणणं आहे की आता 5च्या आधीच आम्ही जे 100 मंडळ आहे ते विसर्जन करू. मग हे गालबोट लागण्याचा प्रकार घडेल असं वाटतं या गणेशोत्सवात? नाही, असं गालबोट काय लागणार नाही. 5 मानाच्या मंडळांबरोबर ती पण मंडळं आहेत, ही जी 100 मंडळं आहेत त्यांची काय म्हणजे मागणी आहे किंवा त्यांना काय त्रास होतो आहे ती 5 मंडळं ऐकून घेतील आणि त्याप्रमाणे मार्ग निघेल. ते काय वाढणार नाही, 100% निघेल. सगळ्यांना सांगा, आता तुम्ही किती वर्ष झालं गणपतीत? 40 वर्ष. किती मंडळ आहेत पुण्यात अंदाजे तुमच्या पुणे शहरात? पुणे संपूर्ण पुणे शहरामध्ये आज जर मंडळांची जर संख्या जर आपण मोजायला गेलो तर किमान 22 ते 25 हजार मंडळ असतील सगळे एवढी मिळून मंडळ आहे संपूर्ण. आता मला सांगा, आता हा जो वाद आहे मानाची 5, त्यानंतर त्वेष्टा, त्यानंतर महापालिका, मग मागच्या 2 वर्षापासून दगडूशेठ, आता सगळे म्हणतात की मानाची 5 गेले की आम्ही जाऊ. कसं मिटेल? कारण गणेशोत्सव परंपरा आहे, इतिहास आहे आपल्या खरं तर या सगळ्या मंडळांचा. प्रत्येक मंडळाचा एक इतिहास आहे, प्रत्येक मंडळांना काही ना काही महत्त्वाचं काम या पुण्यात केले. कसं मिटेल आता हे सगळं? आधी तर गणपती बाप्पा मोरया, मी देखील एक मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि हे वाद हा विषय नाही आहे. हे विचारांची जी काही घडणमोडण जी काय असते ती त्या पद्धतीने चालू आहे. मंडळ गणपती बाप्पा हा सर्वांचा एकच आहे आणि सर्वांच्या उत्सव हा मोठ्या दिमागदारांनी व्हावा. माझं देखील मंडळ आहे, आमचं पूर्व भागात मंडळ आहे, त्या भागामध्ये जवळजवळ 1500पेक्षाही जास्त मंडळ आहेत आणि सर्वसामान्य मंडळ म्हणजे वर्गणीला देखील आम्हाला जाहिरातीला देखील आम्हाला कोणी उभं करत नाही. तरी देखील त्याहून स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून आमचे मंडळं कार्यक्रम राबवत असतात, पारितोषिकं मिळवत असतात. अनेक वर्ष आमच्या मंडळांना आमच्या पूर्व भागातल्या प्रथम पारितोषिक दगडूशेठ हलवाई गणपतीचा असेल, सकाळचा असेल, अनेक संस्थेच्या ज्या काही पारितोषिका या म्हणजे उत्सवामध्ये असतात, असे अनेक आम्हाला पारितोषिकं मिळणारी मंडळं आमच्या भागात आहे ना पूर्व भागात. पण आमच्या पूर्व भागात येणारा जो काही बाहेर नागरिकांचा जो लोंढा असतो, प्रेक्षकांचा लोंढा असतो, ज्यांना गणपती पाहिजेत, देखावे पाहिजे, सार्वजनिक सामाजिक विषयांवरती आधारित असलेले जे काही देखावे आमच्या इथं साजरे होत असतात आणि त्याला बक्षिसं मिळतात. म्हणजे असं नाही आहे की आम्हाला काही हे नाही, पण तरी देखील प्रशासन आमच्याकडं का कानाडोळं करत असतं हे लक्षात येत नाही. प्रत्येक वेळी आपण मला कसं माहिती आहे का, आता गणेशोत्सव हा सगळ्यांचं आकर्षण आहे, पुण्याचा गणेशोत्सव. तुम्ही अगदी लहानपणापासून या सगळ्या मंडळांसोबत बसता, उठता, सहभागी होता. विषय कसा मिटेल? काय नेमकं हे सगळं सुरू? आता कसं आहे, मानाचे गणपती जे 5 आहेत हा मान पुणेकरांनी त्यांना दिलेला आहे आणि हा मान गणपतीचा आहे. मला ह्या वर्षी जे सकारात्मक जे दिसतंय या सगळ्या चळवळी, काल 600-125 मंडळं टिळक पुतळ्याजवळ जमली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही 7ला मिरवणूक काढू. म्हणजे मानाच्या गणपतीच्या आधी हे मेन्शन करा. आता ते होणार की, पण त्यांचा संताप हा सात्विक आहे, पण तसं होणार नाही. अशा अनेक वेळा पुणे शहराच्या गणेशोत्सवामध्ये हे प्रसंग आलेले आहेत, पण तसं झालं नाही. आम्ही कुणीच कुणाचा मान मोडणार नाही, पण त्यांनासुद्धा आम्ही आता एक बैठक घेऊन त्याच्यात संवाद करणार आहोत. आता हा वादाने काहीच विषय मिटणार नाही. आणि कसं असतं, एखादं नैसर्गिक झाड जर 100 वर्षाचं असलं तर तेवढं झाड उगवायला परत 100 वर्ष लागतात. अशी इमारत 2 महिन्यात बांधता येते. तसं हे आमचं सामाजिक झाड आहे आणि त्याला अनेक चांगल्या फांद्या आहेत, त्यामुळं आम्ही ते मोडून देणार नाही. झाड कुठल्याही परिस्थितीत मोडून देणार नाही, मोडणार पण नाही. मी जी भावना व्यक्त करतो ती 132 वर्षात काम करण्यात सगळ्या मंडळाची. आता आमची सगळ्यात महत्त्वाची जी आहे ना, की ह्याला जर शिस्त लावायची असेल त्याला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. हे गणपती उत्सवाच्या आधी महिनाभर 15 दिवस चर्चा होऊन हे कधीच काय होत नाही. मी गेली 40-45 वर्षे ते बघतोय. याच्याबद्दल 1 वर्षभर आधी चर्चा सुरू केली पाहिजे. आता तुमच्यासारख्या प्रसिद्धी माध्यमांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. गणपती विसर्जन झाल्यानंतर 10व्या-12व्या दिवशी पोलीस प्रशासन, सरकारचा प्रतिनिधी, तुमचे मीडियाची लोक या सगळ्यांनी एकत्र आलं आणि जर या चर्चेला सुरुवात केली
तर पुढच्या वर्षी याला निश्चित मार्ग नाही. एक मिनटं जरा, एकच मिनटं. आणि ह्याच्यासाठी ह्या वर्षी आणखीन एक चांगली घटना अशी घडलेली आहे, पण ती पूर्ण घडली पाहिजे. सरकारने हा महाराष्ट्र उत्सव म्हणून डिक्लेअर केला, त्याच्यासाठी निधी बी जाहीर केला, पण तो निधी आमच्या गणपती मंडळाची मागणी अशी आहे की ते पायाभूत सुविधावर खड्डे बोजो आमकं कर ते करू नका. त्यासाठी महापालिका आहे, शासनाची खाती आहेत. हा जो निधी आहे हा गणपती मंडळावर आणि गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यावरच खर्च झाला पाहिजे. एक फक्त थोडक्यात शेवटचं नाही विचारतो, काय कसं करायचं आता हे सगळ्या मंडळांचं? आधी कोण जायचं, नंतर कोण जायचं, बैठक घेऊन मिटवणार का सगळं? जे गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य मला नेहमी सांगावंसं वाटतं की जे समाजाला उपयोगी असे बदल आहेत ते सर्व बदल ह्या उत्सवांनी स्वीकारलेले आहेत, म्हणून काळाच्या कसोटीवर हा उत्सव टिकून आहे. तर आत्ताच्या परिस्थितीतसुद्धा लोकमान्यांनी समाजामध्ये एकी घडावी म्हणून हा उत्सव सुरू केला. पण हा वाद सुटेल का? आणि हो, नक्की. कारण गणेशोत्सवानी सगळे परिवर्तनाचे समाजोपयोगी असे बदल हे घडवलेले आहेत. आणि त्याच्यासाठी एक उपाय आम्हाला सुचवावासा वाटतो. गेली अनेक वर्ष मी सांगतोय की समाजामधली गणेशोत्सवामध्ये कार्यरत असलेली अशी प्रतिष्ठित मंडळी ज्यांना समाज मान्यता आहे अशी सर्व मंडळी, विशेषतः 10-11 जणांची सगळ्यांनी बसून हा मार्ग काढावा, एक समिती नेमली जावी असं मला वाटतं. खरं तर ना पुण्याचा गणेशोत्सव जो आहे ना, परंपरा आहे, प्रत्येक मंडळाला वेगळा इतिहास आहे, चळवळ यातून तयार झाली होती. आणि आता दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा हा कळीचा मुद्दा बनला आहे. 48, 36, 24 तास ही सगळ्या मिरवणुकी चालते. आता यंदा ही सगळी मंडळं मिळून काय तोडगा काढतात, मानाच्या 5 गणपतीनंतर कुठलं मंडळ विसर्जनाला जातं, हे सगळं पाहणं आणि येणारा गणेशोत्सव ही विसर्जन मिरवणूक कशी पार पडते पुण्यातली विशेषतः ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.